हे बहुतेक तुमच्याकडून शब्द आला याचा अर्थ मला असा दिसतोय की मग तोंड बंद करायसाठी हे केलं असं, मुद्दाम एखादं नाव घुसळलेलं असं पाहुण्या रावळ्याचं म्हणून म्हणाल होईल त्याचा पाहुणा आहे म्हणून हे बोलतोय, याचा पाहुणा आहे म्हणून बोलतोय. बहुतेक आता ते माझा क्लिक झालं थोडंसं, आता मला माहित नाही, तुम्ही सांगितलं म्हणून माहित झालं. बहुतेक हे तोंड बंद करायचं. मग आता मी बोलायला जावं गुन्हे मागे घ्या की म्हणते त्याचा पाहुणा आहे म्हणून म्हणतोय का. 100% ही षडयंत्र सुद्धा त्या देवेंद्र फडणवीसच केलं करायला लावलं दिसतंय इकडून. त्यांना आता याच्यात मी शोधत जाणार आंदोलनातले आहेत आपली सगळी. नाही, त्यांना ते आंदोलक नाही जोडायचं वाटतं, हे जोडायचं वाटतं. म्हणजे मी बोलायला लागलो की गप्प पडलो पाहिजे. आपण त्याला माहित नाही देवेंद्र फडणवीसला मी समाजापुढं आईबापांना सुद्धा जवळ केलेलं नाही. कारण लोकांना वाटू नये समाजाचं व्यासपीठावर आईबापा बसवायला लागला म्हणून त्यांना सांगितलेलं व्यासपीठाच्या खाली व्हायचं, घरी गेल्यावर मी तुमचा आहे, हे समाजाचं आहे. म्हणजे आईबापांना सुद्धा या समाजाला मायबाप म्हणून मी दूर केलेलं आहे. पाहुण्या रावळ्याला तर मी जवळ सुद्धा उभं राहून देणार कधी. समाज म्हणून, आंदोलक म्हणून तुम्ही ज्याच्यावर गुन्हे दाखल करता, मग तसंच पाहिलं सगळं राज्यच पाहुणा आहे. मग आता होता का 302 करता? मग चाल जाऊन द्या, सगळेच मराठी पाहुणे आहेत. हा, कोणचा पाहुणा नाही दाखवा त्याच्यात, कोण नाही पाहुणा. हे नाशिकून आलात तुम्ही, आहेत का नाहीत पाहुणे? मग आहेत का नाहीत गुन्हे तुमच्यावर बी?